नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? पर्याय पहा, विचार करा। वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1991। 1991। पुढील प्रश्न पहा, गोपाळ गणेश आगरकर यांचे सहकारी डॅश डॅश हे होते। कोण होते? योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक, म्हणजेच लोकमान्य टिळक। लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकर यांचे सहकारी कोण होते? बाळ गंगाधर टिळक। पुढे पहा, उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। योग्य उत्तर आहे तूटपुंजे। तूटपुंजे। विद्यार्थी मित्रांनो, उदंड हा जो शब्द आहे याचा अर्थ काय होतो? भरपूर असा अर्थ होतो, पुष्कळ असा अर्थ होतो, अतिशय असा अर्थ होतो। म्हणजे जे काही बाकीचे 3 पर्याय आहे ते उदंड या शब्दाला काय आहे? समानार्थी आहे। उदंड म्हणजे भरपूर, उदंड म्हणजे पुष्कळ, उदंड म्हणजे अतिशय। आपल्याला काय विचारलं? विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, तूटपुंजे। विद्यार्थी मित्रांनो, तूटपुंजे या शब्दाला अजून कोणकोणते शब्द समानार्थी आहे? तर पहा, अपुरे, कमी, अल्प, नगण्य हे झाले तूटपुंजे या शब्दाला समानार्थी शब्द। लिहून ठेवा, अपुरे, कमी, अल्प, नगण्य हे सर्व शब्द तूटपुंजे या शब्दाला समानार्थी आहे। पुढे पहा, घटना समितीचे सचिव डॅश डॅश हे होते। कोण होते? तर V.R. अय्यंगार। घटना समितीचे सचिव V.R. अय्यंगार हे होते। पुढे पहा, यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? तर प्रीतिसंगम या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती MPSC मध्ये विचारला गेलेला आहे। लक्षात ठेवा, यशवंतराव चव्हाण यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते काय आहे? प्रीतिसंगम आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, जे बाकीचे पर्याय आहे त्या ठिकाणी कोणाचं समाधीस्थळ आहे? तर पहा, दुसरा पर्याय आहे महाप्रयाण घाट। महाप्रयाण घाट या ठिकाणी कोणाचे समाधीस्थळ आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद। लक्षात ठेवा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते महाप्रयाण घाट। त्यानंतर एकता स्थळ या ठिकाणी कोणाचं समाधीस्थळ आहे? तर ज्ञानी झैल सिंग। ज्ञानी झैल सिंग यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते आहे एकता स्थळ। पुढे पहा, अभय घाट। अभय घाट या ठिकाणी कोणाचं समाधीस्थळ आहे? तर मोरारजी देसाई। लक्षात ठेवा, मोरारजी देसाई यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते आहे अभय घाट। विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 4 पर्याय तुम्हाला दिसत आहे या 4ही पर्यायावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे। पुढे पहा, भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशन झाले? भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशन झाले? योग्य उत्तर आहे 11 अधिवेशन झाले। 11। पुढे पहा, पुढील म्हण पूर्ण करा। उधार तेल डॅश डॅश। उधार तेल डॅश डॅश। काय असणार उत्तर? जळकट, कळकट, खवट, मळकट। योग्य उत्तर आहे खवट। उधार तेल खवट। पुढे पहा, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी अयोग्य आहे? म्हणजे कोणती जोडी चुकीची आहे ते आपल्याला शोधायचं आहे। पहा, अप्रतिबंध, प्रतिबंध, अप्रस्तुत, प्रस्तुत, अगडबंब, चिमुकले, असंतोष, दुःखी। विद्यार्थी मित्रांनो, कोणता पर्याय असा आहे जो चुकीचा आहे? म्हणजे विरुद्धार्थी शब्दांची जोडी चुकीची आहे। तर पहा, या ठिकाणी जो काही पहिला पर्याय आहे अप्रतिबंध, प्रतिबंध ही जोडी बरोबर आहे। अप्रस्तुत, प्रस्तुत बरोबर आहे। अगडबंब, चिमुकले बरोबर आहे। परंतु जो काही 4 नंबर पर्याय आहे असंतोष, दुःखी हा जो पर्याय आहे हा विरुद्धार्थी नाही, तर काय आहे? समानार्थी आहे। असंतोष म्हणजे काय? दुःखी। हा आहे समानार्थी, दोन्ही शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे। योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय। विद्यार्थी मित्रांनो, असंतोष या शब्दाला अजून कोणकोणते शब्द समानार्थी आहे? तर पहा,
नाराजी, अप्रसन्नता, खिन्नता, असमाधान, नाखुशी, खेद, दुःख आणि नाराजगी. लिहून ठेवा. असंतोष या शब्दाला जे काही समानार्थी शब्द आहे ते या ठिकाणी दिलेले आहेत. असंतोष म्हणजे नाराजी, अप्रसन्नता, खिन्नता, असमाधान, नाखुशी, खेद, दुःख आणि नाराजगी. पुढील प्रश्न पहा. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय डॅश डॅश या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. चतुर्भुज होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? चतुर्भुज होणे. योग्य उत्तर आहे लग्न होणे. चतुर्भुज होणे म्हणजे काय? लग्न होणे. पुढे पहा. कृष्णा नदीचा उगम डॅश डॅश या ठिकाणी होतो. कोणत्या ठिकाणी होतो? योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. पुढे पहा. खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? योग्य उत्तर आहे सन 1919. खिलाफत चळवळ सन 1919 या वर्षी सुरू झाली. पुढे पहा. अंमली पदार्थ विरोधी दिन कधी असतो? अंमली पदार्थ विरोधी दिन. योग्य उत्तर आहे 26 जून. 26 जून अंमली पदार्थ विरोधी दिन. पुढे पहा. गोपाळ गणेश आगरकरांचे निधन कोणत्या वर्षी झाले? विद्यार्थी मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर हे परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये त्यांच्यावर प्रश्न असतोच. गोपाळ गणेश आगरकरांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर 1895. 1895. पुढे पहा. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? पहिला पर्याय पहा. सर्वात हलके मूलद्रव्य हायड्रोजन. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. सर्वात हलके मूलद्रव्य हायड्रोजन. सर्वात जड मूलद्रव्य ओस्मियम. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. सर्वात हलका धातू लिथियम. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. आणि 4 नंबर पर्याय आहे यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, कोणता पर्याय चुकीचा आहे असं विचारलं आहे. तीनही पर्याय बरोबर आहेत. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. लिहून ठेवा. सर्वात हलके मूलद्रव्य हायड्रोजन, सर्वात जड मूलद्रव्य ओस्मियम आणि सर्वात हलका धातू लिथियम. पुढे पहा. मेळघाट राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. मेळघाट राष्ट्रीय अभयारण्य आपल्या महाराष्ट्रात आहे. ओके. पुढे पहा. मावळत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? मावळत्या सूर्याचा देश. योग्य उत्तर आहे ब्रिटन. पुढे पहा. चौरी चौरा घटनेमुळे कोणती चळवळ थांबवण्यात आली? चौरी चौरा घटनेमुळे कोणती चळवळ थांबवण्यात आली? योग्य उत्तर आहे असहकार चळवळ. असहकार चळवळ. पुढे पहा. प्रहार या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? प्रहार. पहा. वार, घाव, आघात, तडाखा आणि यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, प्रहार म्हणजे वार. बरोबर आहे. प्रहार म्हणजे घाव. बरोबर आहे. प्रहार म्हणजे आघात आणि तडाखा. बरोबर आहे. तीनही जे काही पर्याय आहे ते प्रहार या शब्दाला समानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. लक्षात ठेवा. प्रहार, वार, घाव, आघात, तडाखा हे सर्व शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे. म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय यापैकी सर्व. पुढे पहा. असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ. असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ या म्हणीचा अर्थ काय होतो? योग्य उत्तर आहे दुर्जन माणसाची संगत धरल्यास प्रसंगी जीवाला धोकाही निर्माण होतो. दुर्जन माणसाची जर संगत धरली तर प्रसंगी जीवाला धोकाही निर्माण होतो. म्हणजेच असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवा. कारण वारंवार हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, MPSC मध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.